आज मी बनवलेली आहे विदर्भ स्पेशल हुरडा भजी। हिवाळा आला की विदर्भामध्ये आवडीने हुरडा खाल्ला जातो आणि खायला खूपच चविष्ट लागतो हुरडा। आता मी त्याच हुरड्याची हुरडा भजी बनवत आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे हुरडा। हा हुरडा ज्वारीचा असतो, म्हणजे जी कच्ची ज्वारी असते त्याला हुरडा म्हटले जाते। आता आपण काय करूया, याची भजी बनवूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे वाटण। तर हा वाटण आहे मिरची, लसूण, अद्रक आणि जिरा। 5 ते 6 मिरच्या आणि 1 डोई लसूणची आणि त्याचबरोबर थोडासा जिरा आणि थोडासा अद्रक मी याच्यामध्ये टाकलेली होती, त्याचा वाटण तयार करून घेतलेली आहे। तो इथे मी टाकलेली आहे। आता इथे आपल्याला टाकायचे आहेत कांदे। तर कांदे तुम्हाला आवडत असेल तर टाका, अथवा तुम्ही स्किप करू शकता। तर मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा छान असा बारीक कापून घेतलेला आहे। त्याचबरोबर आता कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकायचं आहे, छान असं बारीक कापून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे बेसन। तर बेसन मी इथे 1 वाटी घेतलेली आहे, परंतु सुरुवातीला मी इथे अर्धीच वाटी बेसन टाकते आणि मग लागला टाकणार। आणि आता इथे मी थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर साधारणतः आता मी इथे 1 चमच मीठ टाकत आहे, म्हणजे आधी अर्धा टाकली त्यानंतर अर्धा, 1 चमच मीठ झालेला आहे। आता याला छान असं मिक्स करून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे पाणी, आणि पाणी टाकून याला भिजवून घ्यायचं आहे। म्हणजे आपण कांदा भजी वगैरे कशी बनवतो त्याच प्रकारे आपल्याला ही हुरडा भजी बनवायची आहे। तर आता इथे मी पाणी आणखीन टाकलेली आहे आणि छान अशी भिजवून घेत आहे। आता मला इथे वाटत आहे की पीठ टाकण्याची आवश्यकता आहे, कारण हे जे दाणे दाणे आहेत हुरड्याचे ते असे वेगवेगळे होतात, वेगवेगळे व्हायला नको, ते एकमेकाला चिपकून राहिले पाहिजे, म्हणून याच्यामध्ये मी आणखीन बेसन टाकत आहे। म्हणजे जेवढं मी बेसन घेतलेली होती 1 वाटी, तेवढा पूर्ण बेसन इथे मी टाकलेली आहे। तुम्ही इथे अर्धा बेसन, म्हणजे अर्धी वाटी बेसन आणि अर्धी तांदळाचं पीठ पण घेऊ शकता, अर्धी वाटी। तर आता मी छान असं भिजवून घेतलेली आहे आणि याची भजी तळून घेत आहे। बघू शकता तुम्ही या प्रकारे। तेल अगदी जास्त गरम नाही होऊ द्यायचं आहे, मीडियम ते फुल गॅसवर तेल गरम होऊ द्यायचं थोडंसं, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भजी सोडून द्यायची आहे। आणि बघू शकता या प्रकारे आता ही भजी फ्राय व्हायला लागलेली आहेत। आता आणखी काही वेळ आपण फ्राय होऊ देऊया या भजींना। काही वेळानंतर बघू शकता हुरडा भजी तयार झालेली आहेत। कलर बघा छान असा डार्क कलर आलेला आहे। आता आपण ही भजी काढून घेऊया आणि बघू शकता अगदी छान अशी कुरकुरीत भजी होतात ही। तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आणखीन जास्त कुरकुरीत होतात। माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी बेसनच टाकली, नाहीतर तुम्ही अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकू शकता। तर आता तयार झालेली आहेत हुरडा भजी, खूपच छान अशी कुरकुरीत झालेली आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि बघू शकता किती मस्त दिसतात बघायला, आणि बघा किती कुरकुरीत झालेले आहेत आणि खूपच चविष्ट लागतात हे हुरडा भजी। तर एकदा तरी या प्रकारे हुरडा भजी नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।